नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर। आज आपण एका अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जो तुमच्या भविष्यासाठी खूप गरजेचा आहे, विशेषतः माझ्या 10वी पास झालेल्या आणि 11वीत जाणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो। होय मित्रांनो, आजचा आपला विषय आहे 11वीची प्रवेश प्रक्रिया। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही सगळी प्रक्रिया आता ऑनलाईन होणार आहे। म्हणजे आता तुम्हाला रांगेत उभे राहण्याची गरज नाही, घरी बसून आरामात फॉर्म भरा आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळवा। पण ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तुमच्याकडून काही चूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा, बिलकुलही स्किप करू नका। सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये https://admissions.in ही वेबसाईट उघडा आणि तुमचा तालुका निवडा। आता नवीन नोंदणीवर क्लिक करा आणि तुमचे नाव, नंबर, ईमेल टाका। 10वीची मार्कशीट जवळ ठेवा, सगळी माहिती तिथून भरायची आहे। बस मित्रांनो, तुमचा लॉगिन आयडी आणि अर्ज नंबर मिळाला, तो जपून ठेवा, तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। भाग 4 फॉर्म 1 भरा। आता लॉग इन करून तुमचा पूर्ण पत्ता, आई वडिलांचा नंबर, काम वगैरे भरा। जातीचा दाखला पण इथे अपलोड करायचा आहे। भाग 5 आवश्यक कागदपत्रे अपलोड करा। 10वीची मार्कशीट, आधार कार्ड, जातीचा दाखला सगळे स्कॅन करून अपलोड करा। लक्षात ठेवा, सगळे कागदपत्रे स्पष्ट असले पाहिजेत। भाग 6 नोंदणी शुल्क भरा। आता वेळ आहे फी भरण्याची। ऑनलाईन पेमेंट करा आणि पावतीचा प्रिंट नक्की काढा। भाग 7 फॉर्म 2 भरा। आता शेवटचा टप्पा, ज्या कॉलेजमध्ये प्रवेश हवा आहे त्यांच्या पसंतीनुसार यादी बनवा आणि सबमिट करा। भाग 8 गुणवत्ता यादी। आता फक्त मेरिट लिस्टची वाट बघा, ज्या कॉलेजमध्ये नाव येईल तिथे प्रवेश घ्या। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती। बघितलं ना किती सोपी आहे ऑनलाईन प्रक्रिया। आता उशीर कसला, लवकर फॉर्म भरा आणि तुमच्या स्वप्नातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी शुभेच्छा।